मुंबईतील सरस्वती कुमारीची मुलं मागील 3 दिवसांपासून पोटभर जेवू शकलेली नाहीत. ती आपल्या लेकरांची भूक सध्या बिस्किटावरच भागवत आहे. सुखदीप बोरी हा पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील एक 20 वर्षीय तरुण स्वतःच्या मूळ गावाकडे परत निघाला आहे. प्रयागराज येथील रामलखन यादव हा सुद्धा आपली बॅग भरवून मुंबईहून त्याच्या गावाकडे निघण्याच्या तयारीत आहे. 35 वर्षीय कुसुम गुप्ताला तिच्या पतीने गाझीपूर येथे पाठवण्यासाठी मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनलवर आणून सोडलं आहे. मुंबईतील अनेक कामगार आपापल्या गावी जाण्यामागे नेमकं काय कारण असेल? MMRDAने मुंबई जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून नेमकी कोणती विनंती केली आहे? मरीन ड्राईव्ह येथील ऑरेंज टनेल प्रोजेक्टला कोणत्या अडचणी भेडसावत आहेत? इराण व इस्रायल अमेरिका युद्धामुळं महाराष्ट्रासह देशात गॅस सिलेंडरची टंचाई खरंच निर्माण झाली आहे का? सिलेंडरसाठी रात्रंदिवस रांगेत उभी असलेली माणसं हे मीडियातून दाखवलं जाणारं चित्र खरं आहे का? आणि पश्चिम आशियातील युद्धामुळे आपल्या देशावर तसेच राज्यावर काय परिणाम होत आहेत यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी आहे महेश मडके आणि आपण पाहताय कोरा रकाना हे यूट्यूब चॅनल. इराण, अमेरिका आणि इस्रायल युद्धाचा भडका उडाला आणि जगाला त्याचे बसणारे चटके याच विषयावर आपण आजच्या भागात जाणून घेणार आहोत. आपल्या कोरा रकाना या चॅनलवर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. बिहारमधील बैतईचा मोहम्मद आलम मुंबईमध्ये प्लंबरचं काम करतो. बिहारला परत जाण्यासाठी त्याने देखील आपली बॅग भरली आहे. मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनलवर राजगीर एक्सप्रेसच्या एखाद्या कोपऱ्यात का होईना पण पाय ठेवण्यापुरती जागा तो शोधतोय. सुखदीप, कुसुम, मोहम्मद, सरस्वती असे एक नाही तर शेकडो कामगार गेल्या 8 दिवसांपासून मुंबईतून आपापल्या मूळ गावी निघण्याच्या विचारात आहेत. देशातील अनेक महानगरातून हे कामगार उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि झारखंड या आपापल्या राज्यातील गावाकडे परत निघाले आहेत. पश्चिम आशियातील इराण विरुद्ध इस्रायल अमेरिका युद्धाचा भडका उडाल्यामुळे महानगरातील शेकडो कामगारांच्या घरातील चूल अक्षरशः विझली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध सुरू होऊन महिना उलटून गेला तरी हे युद्ध थांबायची काही चिन्ह सध्या तरी दिसत नाहीत. या युद्धाचे राजकीय परिणाम जितके वाईट आहेत त्यापेक्षा भीषण या युद्धाचे आर्थिक परिणाम आहेत. भारतालाच नाही तर संपूर्ण जगाला या दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. या व्हिडिओमध्ये आज आपण महाराष्ट्र आणि भारतातील कोणकोणत्या क्षेत्राला या युद्धाचा फटका बसत आहे यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. महाराष्ट्रातील ग्रामीण भागामध्ये इंधन तसेच गॅस सिलेंडरची सध्या तरी टंचाई नाही आहे. शहरी व ग्रामीण भागात इंधन आणि स्वयंपाकाचा LPG गॅसचा पुरवठा सुरळीत आहे, परंतु महानगरांमध्ये मात्र सामान्य नागरिकांचं आयुष्य या युद्धाच्या झळांनी होरपळून निघालं आहे. दाखला म्हणून आज आपण महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील गॅस टंचाईचं चित्र नेमकं कसं आहे ते जाणून घेऊ. टेक्स्टाईल हब असलेल्या भिवंडीजवळच्या कामाटघर इथली एक सरस्वती कुमारी नावाची महिला 5 किलोच्या छोट्या LPG सिलेंडरच्या शोधात कणेरी येथे आली, पण अनेक प्रयत्न करून देखील तिला 5 किलो LPGचं सिलेंडर मिळू शकलेलं नाही. सरस्वती कुमारी सांगते की गेल्या 3 दिवसांपासून तिच्या लेकरांना पोटभर जेवणसुद्धा ती भरवू शकलेली नाही. 3 दिवसांपासून तिची मुलं फक्त बिस्किटावरच दिवस काढत आहेत. तर कांजूरमार्ग येथे राहणारा मोहम्मद आलम हा 34 वर्षीय तरुण मुंबईमध्ये मागील 7 वर्षांपासून प्लंबरचं काम करतो. 12x12च्या एका कोंदट खोलीमध्ये ते 5 जण मित्र राहतात. मागील 4 दिवसांपासून त्यांना स्वयंपाकासाठी गॅस सिलेंडर मिळू शकलेलं नाही. एवढ्या छोट्या खोलीमध्ये लाकडाची चूल पेटवून स्वयंपाक करणं शक्य नसल्यामुळे मोहम्मद आलम आणि त्याच्या मित्रांनी बिहारमधील आपल्या बैतिया या मूळ गावी जाण्यासाठी रेल्वे पकडण्याचा निर्णय घेतला आहे. रामलखन यादव हा 29 वर्षीय तरुण गेल्या 9 वर्षांपासून मुंबईत टॅक्सी चालवतो. उत्तर प्रदेशमधील प्रयागराज हे त्याचं मूळ गाव. त्याच्याकडे स्वतःचं अधिकृत असं LPGचं कनेक्शन नाही, म्हणून त्याने रहिवासी दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड इत्यादी महत्त्वाचे कागदपत्र जमा करून मुंबईतील कुर्ला, अंधेरी, कांजूरमार्ग इथल्या वेगवेगळ्या गॅस एजन्सीकडे कनेक्शनसाठी चक्रा मारल्या. पण इराण अमेरिका युद्धामुळे गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे त्याला नवीन कनेक्शन मिळू शकलेलं नाही. शेवटी त्याने लोकमान्य टिळक टर्मिनसवरून प्रयागराज येथे जाणारी राजगीर एक्सप्रेस पकडण्याचा निर्णय घेतला. मुंबईमध्ये घरोघरी जाऊन स्वच्छतेचं काम करणारा साहिल रहीम शेख हा मूळचा भदोई, उत्तर प्रदेश इथला तरुण. तो 2005 सालापासून मुंबईत राहतो. 2020मध्ये कोरोनामुळे त्याचा व्यवसाय पूर्णपणे कोलमडला. कसाबसा त्याने तो पुन्हा उभारला. साहिल शेख सांगतोय की त्याच्याकडे अधिकृत LPGचं गॅसचं कनेक्शन नाही, त्यामुळे त्याला 920 रुपयाचं सिलेंडर सध्या 3200 रुपयाला मिळत असल्याचं ऐकायला मिळाले. त्यामुळे तो व्यथित झाला आहे. सिलेंडरसाठी एवढे पैसे मोजणं त्याला शक्य नसल्यामुळे त्याने आपल्या मूळ गावी जाण्याचा निर्णय घेतला आहे. 35 वर्षीय कुसुम गुप्ताला तिच्या पतीने
आपल्या मूळ गावी गाझीपूर उत्तर प्रदेश येथे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. कुसुमचा पती मुंबईत रिक्षा चालवतो. त्याच्या कुटुंबात 6 व्यक्ती आहेत. त्याने मागील 4-5 दिवसांपासून सिलेंडर मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न करून बघितले, परंतु त्याला ते मिळू शकलं नाही. कोळसा व लाकडाचे भाव देखील गगनाला भिडल्यामुळे आणि केरोसिन उपलब्ध होत नसल्यामुळे गुप्ता कुटुंबातील अर्धे सदस्य मूळ गावी गाझीपूर येथे परत गेलेले आहेत. सुरत येथील होजेरी फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या एका 20 वर्षीय मधरू शेखनं थेट सुरतहून मुंबई गाठली, कारण त्याला त्याच्या मूळ गावी सारन, बिहार या राज्यात जायचं आहे. परंतु त्याला सुरतवरून सारनला जाण्यासाठी थेट ट्रेन मिळत नसल्यामुळे त्याने मुंबईत येण्याचा पर्याय निवडला आहे. गावाकडे जायचा निर्णय घेण्याअगोदर मधूने गॅस सिलेंडर मिळवण्याचे सर्व प्रयत्न करून पाहिले, पण काही उपयोग झाला नाही. शेवटी त्याने काही दिवस 80 रुपयात 2 पोळ्या व 1 भाजी खाऊन काही दिवस आपल्या पोटातली आग शांत केली. पण जास्त दिवस बाहेर हॉटेलमधले जेवण शक्य नसल्यानं तो आता काळजीत पडला आहे. म्हणून मधुरने त्याच्या मूळ गावी सारन येथे जाण्याचा निर्णय घेतला आहे. 23 वर्षीय सुखदीप बोरी हा पश्चिम बंगालमधील बीरभूम येथील एक तरुण मुंबईतील अंधेरी येथे बांधकाम प्रकल्पावर एक कामगार आहे. तो त्याच्या मित्रांसोबत अंधेरीला राहतो. सुखदीप सांगतो की गेल्या 5-6 दिवसापासून तो अनेक वेळा रांगेत उभा राहून सिलेंडर मिळवण्याचे प्रयत्न करतोय. काही रात्री तर त्याने अक्षरशः रस्त्यावर झोपून देखील काढले आहेत, परंतु त्याचा नंबर येईपर्यंत गॅसचा साठा संपलेला असायचा. शिवाय आता पश्चिम बंगालमधील मतदानाची तारीखही जवळ आल्याने त्याचे पाय आपसुकच आता गावाकडे वळले आहेत. हावडा एक्सप्रेसने त्याला आता कुठल्याही प्रकारे कलकत्ता जवळ करायचं आहे. काही दिवसानंतर राज्यातली परिस्थिती बदलली तर मुंबईला परत येईन असं तो सांगतोय. रोजगार टिकवायचा की पोटाची भूक भागवायची की रात्र रांगेत थांबवून सिलेंडर मिळवायचं, अशा संकटात मुंबईतील तसेच देशातील कामगार या संकटात सापडलेले आहेत. टेक्स्टाईल इंडस्ट्रीमधील कामगार पंकज सोनी सांगतो की मागील 4-5 दिवसांपासून तो देखील अनेकदा रात्रभर रांगेत उभा राहिला, पण सिलेंडर काही त्याला मिळालं नाही. याबाबत गॅस एजन्सीकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितलं की त्यांना दिवसाला 40 ते 50 सिलेंडरचा पुरवठा होतो. इकडे मात्र एजन्सीसमोर 400 ते 500 कामगार सिलेंडरची वाट बघत बसलेले असतात. आता एजन्सी चालकांचा सुद्धा नाईलाज झाला आहे आणि ते सुद्धा हतबल झालेले आहेत. कामगारांच्या या परिस्थितीची जाणीव राज्य शासनाला झाली आहे आणि राज्य शासनाने ताबडतोब त्यावर उपाययोजनाही करायला सुरुवात केली आहे. भिवंडीतील कामगारांच्या रांगा पाहून MMRDAनं मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून सिलेंडरची वितरण व्यवस्था सुरळीत करण्याची विनंती केली आहे. त्याचबरोबर MSRDCने मुंबई उपनगरांच्या उपायुक्तांना पत्र लिहून कामगारांसाठी गॅस सिलेंडरची व्यवस्था करावी अशी विनंती केली आहे. जर हे कामगार सिलेंडर अभावी त्यांच्या मूळ गावी गेले आणि परत आले नाहीत तर मात्र मुंबईतील मोठमोठे प्रकल्प बंद पडण्याची भीती आता कंत्राटदारांनी बोलून दाखवली आहे. मुंबई येथील लार्सन अँड टर्बोचा ऑरेंज गेट मरीन ड्राईव्ह इथला बोगद्याचा मोठा प्रकल्पाचं काम सुरू आहे. त्यासाठी दररोज 2100 ते 2200 कामगार रोज कामावर असतात. या कामगारांसाठी प्रत्येक दिवशी 15 ते 20 सिलेंडरची आवश्यकता असते, पण हे सिलेंडर जर उपलब्ध झाले नाही तर अनेक कामगारांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे. युद्धखोर डोनाल्ड ट्रम्प आणि रक्तपिपासू बेंजामिन नेतन्याहू या दोघांनी पूर्ण जगाला अडचणीत टाकलं आहे. लवकरात लवकर हे युद्ध जर संपलं नाही तर जागतिक अर्थव्यवस्था आणि भारतासारखे अनेक विकसनशील देश अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे. इराणचे शेकडो नेते आणि शेकडो अधिकारी मारले गेलेले असूनही इराण अमेरिकेपुढे आणि इस्रायलपुढे हार मानायला तयार नाही. त्यामुळे होर्मुझच्या सामुद्री धुनीतून होणारा इंधन पुरवठा इराणने रोखला आहे. तो केव्हा सुरळीत होईल याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं आहे. जगाच्या कल्याणासाठी आणि हे युद्ध लवकरात लवकर थांबणं खूप गरजेचं आहे. अपेक्षा करूयात की जागतिक महासत्तेच्या या युद्धखोर नेत्यांना वास्तव परिस्थितीची लवकर जाणीव होईल आणि ते युद्धविरामाचा निर्णय घेतील. परिस्थिती लवकर सुरळीत होईल या अपेक्षेसह आज इथेच थांबूया. पुढच्या भागामध्ये LPGचा पुरवठा जगाला नेमका कसा होतो आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीचं भौगोलिक स्थान आणि त्याचं महत्त्व काय आहे आणि तिथून भारताला नैसर्गिक वायू आणि खनिज तेलाचा पुरवठा कसा होतो याविषयी आपण पुढील भागामध्ये चर्चा करणार आहोत. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्या असल्यास आपल्या मित्रांपर्यंत जरूर पोहोचवा आणि शक्य झालं तर आपलं कोरा रकाना हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. एका नवीन विषयासह पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.